प्रत्येक माणसाला असे वाटते की आपण म्हातारपणापर्यंत सुखाने जगावे व अनायासे मरण यावे. त्यासाठी बहिर्मुख प्रवृत्तीची माणसे पैसा अडका, घरदार, औषध-पाणी, आप्तेष्ट, सखे, सज्जन इत्यादी दृश्य गोष्टींच्या मागे लागतात. अंतर्मुख प्रवृत्तीची माणसे विवेक, वैराग्य, चित्तशुद्धी, सद्गुरूंची कृपा इत्यादी गोष्टींचा संग्रह करतात. शेकडा 99% लोक बहिर्मुख असतात. साधकाने अंतर्मुखीच व्हायला पाहिजे. देवाला मागण्याचे नियम. आपल्या गुरुशिवाय इतर ठिकाणी मागू नये. मागावं पण हट्ट करू नये. दिलंच पाहिजे असं नाही. मला कळत नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे करा. मागून मिळालं नाही तर किंचितही श्रद्धेला धक्का लागता कामा नये. चिडणं, रागवणं तर दूरच. प्रपंचाऐवजी पारमार्थिक मागावं. सकामतेकडून निष्कामतेकडे. माझे मागणे बंद कर असे मागावे. जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो असे श्री गोंदवलेकर महाराजांचे वचन आहे. घोटाळण्याचा अर्थ त्यांचं सानिध्य आपल्याला लाभतं. चालविशी हाती धरून या. ते प्रकट होण्याची वाट पाहत असतातच. ते विश्वव्यापी आहेत, ते सर्वत्र आहेतच. त्यांना तेथून हलता येत नाही. पवित्र जीवनाचा चिंतामणी.